अभिषेक गोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येते। देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम गृहमंत्री असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस यांनीही विरोधकांवर पलटवार केलेला आहे। आपापसातील वादातून गोळीबार झाल्याचा दावा फडणवीसांचा आहे। अभिषेक गोसाळकरांच्या हत्येनंतर आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकडे, तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात, तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात, तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलं आहे, तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलं आहे। महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते आहे। हे पूर्णपणे राजकीय आरोप आहे आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, ही तर घटना गंभीरच आहे, पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी त्याचा राजीनामा मागतील। त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही। मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत। त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यातनं झालेली हत्या आहे, पण मला असं वाटतं की ठीक आहे, विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतोय। ते लोकांना सांगतात की कुत्रा गाडीच्या खाली आला आणि मेला तरी ते गृह खात्याची जबाबदारी आहे। या पद्धतीचं टोलवाटोलवी करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही। बेजबाबदार अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्राची जी दुर्गती आपण केलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजवलेले आहेत, याच्यापासून तुम्हाला पळता येणार नाही। जनाची नसेल तर मनाची असेल तर तातडीनं राजीनामा द्यावा आणि आम्ही तर उद्या माननीय राज्यपाल महोदयांना भेटू आणि सांगू की तातडीनं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, हे सरकार बरखास्त केलं पाहिजे। उद्धव ठाकरे गटाचे 2 लोक एकत्रित फेसबुक लाईव्ह करतात आणि तिथे गोळीबार होतो, त्यावर ते गृहमंत्र्याची राजीनाम्याची मागणी करतात। खरं तर घरातलं भांडण दिसत आहे, आपसातलं भांडण दिसत आहे, एका वार्डात दोघाला लढायचं असं भांडण दिसत आहे। जरा पोलिसाला चौकशी करू द्या, सांगतील देवेंद्रजी खरं काय याच्यामध्ये। पण घरातच एका ठिकाणी फेसबुक लाईव्ह करताय, कुणाला वाटेल पोलिसांना, कुणाला वाटतं असं होणार आहे म्हणून, आणि त्यांचा एकत्र परिवार होता असं दिसत आहे आतापर्यंत जे काही मला माहिती आहे। त्यामुळं अशा घटना ज्या असतात ना, या घटनाला सरकारी चौकशी केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।